नमस्कार मित्रो, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमच्या पोटाचा डॉक्टर. आज आपण आपल्या गटफिट क्लब चॅनलमध्ये डॉक्टर विक्रांत काळे यांना बोलवलेलं आहे. विक्रांत काळे हे एक मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजे पोटाचे तज्ज्ञ आहेत आणि हे कायझनमध्ये काम करतात. आज त्यांच्यासोबत डिस्कशनसाठी पॉडकास्टसाठी खूप अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही निवडलेला आहे. ॲसिडिटी, आम्लपित्त, GERD ह्याबद्दल बरेच लोकांना प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे. ज्याला पोट आहे त्याला ॲसिडिटी आहे आणि प्रत्येकाला हा प्रॉब्लेम असतोच, कधी ना कधी जाणवतो. मग त्यानंतर आपण करायचं काय, घरगुती उपाय करायचे का, घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करायचं, गोळ्या औषध घ्यायचं का, स्पेशलिस्टला दाखवायचं का वारंवार होणाऱ्या ॲसिडिटीसाठी सर्जरी करायचं का, ह्या सर्व गोष्टींबद्दल व H पायलोरी बद्दल मुळतः आम्ही डिस्कशन केलेलं आहे. ह्या सर्व माहितीचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल. तरी मित्रांनो, हा पूर्ण एपिसोड बघा, जेणेकरून ॲसिडिटी बद्दल तुम्हाला पूर्ण सर्व माहिती भेटेल. आणि जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्याची मदत होईल. तरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर एक विनंती करतो की आमची गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते अबाधितपणे यूट्यूबवरती बघायला भेटतील आणि त्यामधून तुम्हाला भरपूर असेच पॉडकास्टचं नॉलेज भेटेल. तर चालू करूया आजचा पॉडकास्ट गटफिट क्लबवरती GERD बद्दल आणि GERD समजण्याबद्दल. नमस्कार, आज आपण आणखीन एक पॉडकास्ट सोबत डिस्कशनसाठी आलेले आहेत. आता सर्वांना एक कॉमन आजार असतो, छातीत जळजळ होणं, आणि जळजळ झालं तर जाऊन आपण ॲसिडिटीची गोळी घेतो. आता नेमकं ही GERD किंवा ॲसिडिटी नेमकं का आहे आणि त्याचे लक्षणं काय आहे, त्याला कसं वेगळं करायचं, त्याच्यामध्ये निदान कसं होतं, नाही काही केलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, या सर्व गोष्टींबद्दल आपले कॉमन जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल सरांना आपण विचारणार आहोत. तर पॉडकास्टला स्टार्ट करताना सरांना आपण विचारूयात की GERD म्हणजे नेमकं काय, GERD किंवा ॲसिडिटी हे म्हणजे नेमकं काय असतं. सो आपल्या प्रॅक्टिस मधला सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे ॲसिडिटी. आणि ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त. पित्त जे काही होतं हे आपल्या जठरामध्ये बनतं आणि या जठरामधून अन्न नलिकेमध्ये वर येतं, त्याला आपण गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, म्हणजे सोप्यात म्हणायचं झालं तर जठरामध्ये जे जास्त पित्त होत आहे हे वर अन्न नलिकेत येणं, हे जे काही प्रकार आहे याला GERD, गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हे म्हटलं जातं. ओके, आता अन्ननळिकामध्ये वरती आल्यानंतर होतो असं का बरं व्हायला पाहिजे सर? जठरामध्ये तर ऍसिड असतो, तिथं तुम्हाला त्रास होत नाही, आणि तो ऍसिड अन्ननळिकामध्ये आल्यानंतर का बरं त्रास व्हायला पाहिजे, का बरं जळजळ व्हायला पाहिजे? अगदी बरोबर. म्हणजे पित्ताचे लक्षणं ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असतात. तर त्याच्यामध्ये काही लोकांना हे ऍसिडिटी झालं, आम्लपित्त जास्त झालं जठरात, तर इथे जळजळ होणे, पोटात दुखणे हा ऍसिडिटीचा सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे. पण ऍसिड आपल्या जठरामध्ये, प्रत्येकाच्या जठरामध्ये ऍसिड असतंच. एक थोड्या प्रमाणात ते गरजेचंही आहे की आपल्या फूडमध्ये जे काही इन्फेक्शन्स वगैरे जातात त्यांना किल करण्यासाठी किंवा आपलं अन्न सगळं स्वच्छ करण्यासाठी ऍसिड उपयोगी आहे. पण हायपर ऍसिडिटी जो प्रकार आहे की जिथे ऍसिड जास्त होतं तर त्याच्यामुळे पोटात जळजळ वगैरे बऱ्याच लोकांना वाटते. पण काही लोकांमध्ये हे जठरातलं हे जे पित्त आहे हे वर अन्न नलिकेत येतं आणि अन्न नलिकेची लाइनिंग जी आहे ही नाजूक असते. ओके, ही नाजूक असल्या कारणाने हे ऍसिड वर येणं हे अन्ननलिकेच्या लाइनिंगला सवय नसते. तर वर आलं की मग जळजळ होणे, तिथले स्नायू काही आकुंचन पावणे, त्याच्यामुळे दुखणे, ह्या गोष्टी GERD मध्ये आपण बघतो. ओके ओके, आता जो काय आपण GERD म्हणतो, GERD, आम्लपित्त किंवा ऍसिडिटी हे सर्व काही एकच आहे का वेगळं वेगळं काय आहे? का आपण GERD म्हणतो, पेशंटला ऍसिडिटी वाटतं, असं काय आहे? सो आपण बघायचं झालं तर एक ऍसिडिटी हा एक अम्ब्रेला टर्म आहे की सगळेच बाकीचे जे काही ऍसिडिटीचे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्येच GERD एक प्रकार आहे. गॅस्ट्रायटिस म्हटलं तर खाली फक्त जठरामध्ये सूज येणं, GERD म्हणजे अगदीच ऍसिड वर येणे, तर ते GERD. ही सगळे ऍसिडिटीचेच प्रकार आहेत, फक्त यांचे लक्षणं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे जाणवू शकतात. आता जर GERD म्हणायचं झालंय, कारण आपल्या जवळ जो काही कॉमन पेशंट येतात, छातीत जळजळ होणे किंवा छातीमध्ये दुखणे हे एक गोष्ट घेऊन येतात, त्याला आपण GERD म्हणतो. GERD, गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स.
आता जीआरडी जर म्हणायचं असेल तर नेमकं कोणत्या लक्षणं घेऊन पेशंट आल्यानंतर त्याला तुम्ही जीआरडी म्हणता? सो ऍसिडिटी आणि त्याच्यासोबत वर छातीमध्ये जे काही त्रास होतात तर त्याच्यामध्ये दरवेळेस जळजळ व्हायला पाहिजे नाही, पण जळजळ सगळ्यात कॉमन आहे की छातीत जळजळ होणे, हार्ट बर्न हा त्याच्यातला भाग झाला. हेच याच्या सोबत अगदी ढेकर येणे, काही आंबट पाणी तोंडात येणे, आंबट पाणी घशात येणे किंवा ऍसिडिटीमुळे इथे छातीमध्ये दुखणे, हे सगळे लक्षणं जीआरडीचेच आहेत. त्यामुळे छातीचे आणि त्याच्या अराउंड ऍसिडिटी, डकार वगैरे हे जे काही गोष्टी आहेत हे सगळे जीआरडीचे लक्षण आहेत. जीआरडी काही जण सांगतात मी वयाच्या 30 पर्यंत सगळं खात होतो, काही होत नव्हतं, पण आता माझे वय 30च्या पुढे आहे, मी काम करतोय, पण आता मी थोडं सुद्धा खाल्लं तरी मला जीआरडीचे सिम्पटम वाटतात, असं का बरं होतो? सो बऱ्याच वेळा पेशंटला सांगतो की वय झालं, पण तेच एक अर्धा भाग झाला त्याच्यातला की बऱ्याच वेळा ॲज इट इज आपण ओव्हर द टाइम जे काही आपल्या खाण्यापिण्यात आयुष्यामध्ये थोडेसे बदल जे होत जातात त्याच्यामुळे आपली पचनसंस्था थोडीशी वीक होते. त्यामुळे आधी आपण अगदी मसालेदार खायचो, 4-5 मिरच्या असंच खाऊ शकायचो आणि आता अगदी मिरचीकडे बघितलं तरीही त्रास होतो. याला आपण काही करू शकत नाही. जर पचनसंस्था थोडीशी वीक झाली आहे, नाजूक झाली आहे, तर आपल्या जठराचं, शरीराची रेस्पेक्ट करणे गरजेचं आहे. तिथे हट्ट करून चालणार नाहीये की मी आधी खायचो म्हणून आत्ताही मला सगळं चांगलं पचलंच पाहिजे आणि ती सगळी अगदी तिखट मिसळ मला दर आठवड्याला एकदा जमलीच पाहिजे, असा काही हट्ट करून चालत नाही. निसर्गासमोर आपण छोटे आहोत. जीआरडी मध्ये आपण बघितलं की छातीत जळजळ होतो म्हणून सांगतो किंवा आपल्या पोटामध्ये दुखतं किंवा छातीमध्ये दुखतं, ह्याच्या व्यतिरिक्त ऍसिडिटीचे लक्षणं दुसरे काय असू शकतात? काही जण म्हणतात की दातांना स्टेनिंग होते, अस्तम होते, असे काही आणखीन काही लक्षणं असतात का? सो बेसिकली हे सगळे जे काही लक्षणं आहेत ना हे ऍसिड वर येतात. तर आता आपण बघितलं तर पचन संस्था चालू होते आपल्या ओठांपासून, तसंच आहे. तसंच ऍसिड वर येतं. तर सुरुवातीला छातीत आलं, अन्ननलिकेला त्रास झाला तर जळजळ होणे, तिथे दुखणे होतं. याच्यासोबतच घशामध्ये सुद्धा लोकांना बऱ्यापैकी वेळा जळजळ होते, दुखतं, खुपतं, ह्या गोष्टी होतात. कधी गिळायला त्रास होतो, कारण इथे जसं अन्ननलिकेची लाइनिंग नाजूक आहे तशी घशातली नाजूकच आहे. त्याच्यामुळे घशातनं गिळायला कधी त्रास होतो, कारण ऍसिड आलं की तिथे सूज येते. तसंच ऍसिड वर आलं घशामध्ये तर घसा हे कॉमन पॅसेज आहे आपल्या श्वसन नलिकेचं आणि अन्ननलिकेचं. तर श्वसन नलिकेमध्ये सुद्धा हे ऍसिड कधी कधी जातं. तर रात्री स्पेशली होतं की रात्री जेवलं, झोपलं लवकर की मला खोकला येतो, का की आपण आडवं झालं की पित्त वर येण्यासाठी सोपा मार्ग मिळतो. आणि तसंच ते पित्त घशात आलं की ते श्वसन नलिकेत चुकीच्या ठिकाणी जातं, फुफ्फुसामध्ये गेलं किंवा ते फुफ्फुसाचे जे काही रिफ्लेक्स असतो की काही फॉरेन बॉडी आलं की खोकला येतो. तसं हे ऍसिड छातीत आलं की खोकला येतो. ऍसिडमुळे इरिटेशन झालं फुफ्फुसाच्या लाइनिंगला की खोकला येतो. तसंच अगदी दातांना दात डॅमेज होणे, तोंडामध्ये तोंड येणे म्हणजे माउथ अल्सर्स होणे, काही लोकांना सायनससचाही त्रास होतो की इतके ऍसिड येतात की ते नाकामध्ये उलटं जातं आणि ते सायनसायटिस वगैरे ह्या गोष्टीही आपल्या पेशंटमध्ये आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या हे सगळं ऍसिड वर येऊन तोंड असो, नाक असो किंवा फुफ्फुस असो, इथे ते ऍसिड गेलं की तिथे त्रास झाला की ते एक वैयक्तिक लक्षणं येऊ शकतात. ओके. आता जर का ऍसिडिटीचा पेशंट म्हटला मला छातीत दुखते, वय 30 वर्ष आहे, मग ऍसिडिटी म्हणून मी गोळी घ्यायचं का हार्टच्या डॉक्टरांना दाखवायचं? ह्या गोष्टीमध्ये बरेच पेशंटला कन्फ्युजन होतं. हे नेमकं तुम्ही कसं डिसाईड करतो? सो आता तुम्ही 30 वर्ष वय म्हणाल तर यंग पेशंट्स मध्ये हार्ट प्रॉब्लेम्स कमी आहेत, पण होणार नाही असं नाही. इम्युनिटी नाहीये. अगदी 30 वर्षांचे लोकही हार्ट अटॅकनी आलेले आपण बघितलेले आहेत, पण युजली इट्स लेस कॉमन. पण आपली हिस्ट्री टेकिंग, आम्ही जे काही प्रश्न विचारतो पेशंट आल्यानंतर की यांना काही फॅमिली हिस्ट्री आहे का, स्मोकिंग आहे का, अल्कोहोल आहे का, जर हार्टचे बाकीचे रिस्क फॅक्टर्स असेल तर, आणि जर टिपिकल लक्षणं नसतील की फक्तच ऍसिडिटी आहे, जळजळ आहे तेवढं, तर हार्टचं चेकअप करणं कधीही चांगलं. पहिलं हार्ट चेकअप करून घेतो. पण आलाच आहे, 30 वर्षांचा आहे, खूप हेवी खाल्लं वगैरे, जळजळ होते, डकार आहे, टिपिकल सगळं ऍसिडिटीच्या रिलेटेड आहे. त्याच्यासोबत थोडंसं छातीमध्ये डिस्कम्फर्ट आहे, तर ऍसिडिटी पहिलं ट्रीट करतो. त्याने जर बरा होत नसेल तर हार्टचं चेकअप
मॅन्डेटरी आहे. जर का त्या छातीमध्ये वेदना प्रिडॉमिनंट असतील तर पहिला कार्डिओलॉजिस्टला दाखवायला कार्डिओलॉजिस्ट कडून आणि डाऊट असेल तरी सुद्धा ईसीजी करून कार्डिओलॉजिस्टला दाखवायला पाहिजे. कारण ऍसिडिटीमुळे जीवाला धोका नाही, पण हार्टचा प्रॉब्लेम जर का मिस झाला तर जीवावरती धोका येऊ शकतो. म्हणजे कार्डियकला आपल्याला मिस करणं योग्य नाही. हार्ट पहिलं चेकअप करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऍसिडिटीला आपण ट्रीट करू शकतो, मॅनेज करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो, सगळं होतं. हार्ट चेकअप कधी वेन इन डाऊट चेक द हार्ट फर्स्ट. ईसीजी करून एक चांगल्या कार्डिओलॉजिस्टला किंवा फिजिशियनला दाखवणं गरजेचं आहे. जीआरडी आपण कॉमनली बघतो. आता ह्या कॉमन येणाऱ्या पेशंटमध्ये प्रमुख कोणत्या कारणामुळे जीआरडी होतो? सो जीआरडी हायपर ऍसिडिटीचाच भाग आहे. हायपर ऍसिडिटी कॉमन कुणामध्ये असते तर जिथे मेनली डाएट आणि लाईफस्टाईल या दोन्ही गोष्टींमध्ये, म्हणजे आपलं काय आपण खातो पितो किंवा बाकीच्या लाईफस्टाईलमध्ये जे काही बिघाड आहेत तर हरीवरी करी हे आपले 3 अगदी ब्रीद वाक्य असतात. ही अगदी आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टींची घाई आहे, स्ट्रेसफुल आयुष्य आहे, त्याच्यामुळे ऍसिडिटी होते. वरी आहे की झोप नीट लागत नाही, काळजी कायम वाटत राहणे, याच्यामुळे होते. करी आपले खाण्यापिण्यातलं की तिखट, तेलकट, मसाल्याचे पदार्थ ह्या खाण्यांमुळे हे युजली डाएट लाईफस्टाईलचे कॉमन आपले कारण आहेत की ज्याच्यामुळे ऍसिडिटी होते. त्या डाएटमुळे समजलं, आता अन्न टाकतो पचन संस्थेमध्ये, जठरामध्ये अन्न गेलं, अन्न चांगलं नसेल तर ऍसिड जास्त सिक्रेट व्हावं लागते, त्यामुळे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होते. पण हरी म्हणून तुम्ही सांगताय, म्हणजे टेन्शन वगैरे म्हणताय, त्यामुळे का बरं ऍसिडिटी व्हायला पाहिजे? सो आपला ब्रेन गट ऍक्सिस हा एक प्रकार खूप महत्वाचा आहे की आपण जितकं स्ट्रेसमध्ये आहोत, जितकं प्रेशर कुकर इथे आहे तेवढा त्रास आपल्याला पोटात होणार आहे. कारण डायरेक्ट रिलेशन आहे. स्ट्रेस असाल तर तुमचं पचन नीट होत नाही, पचन होत नसेल नीट तर ऍसिडिटी लेवल वाढणार, बाकीचे टॉक्सिन शरीरात वाढणार, त्याच्यामुळे त्रास. म्हणजे आपल्या मेंदूला तुम्ही ताण तणाव जास्त दिलं तर मग ऍसिड जास्त सिक्रेट होतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. आणि याच्यासोबत अगदी तुमच्या मेंदूला इनफ आराम दिला नाही, म्हणजे झोप नीट होत नसेल तरी सुद्धा आपल्याला पचनाचे त्रास होतात, हार्टचे त्रास होतात, बाकी इव्हन लेट नाईट खाणं पण जर का झालेलं असेल आणि रात्री झोप प्रॉपर नाही झालेली असेल, स्ट्रेस असेल तरी ऍसिडिटी होऊ शकतो. आणि काही गोष्टी जो की धूम्रपान आहे किंवा मद्यपान आहे ह्या गोष्टीमुळे पण ऍसिडिटीला ओघ भेटतो का? त्या गोष्टीमुळे पण वाढतं का? नक्की होतं. आता हे टॉक्सिन्स की धूम्रपान करणे किंवा अल्कोहोल याच्यामुळे ऍसिडिटी लेवल डायरेक्टली टॉक्सिक इफेक्टमुळे वाढतं. तसं होतं की धूम्रपानाचे जे काही केमिकल्स आहेत, निकोटीन आहे, कॉमन आहे की आपल्याला श्वसन नलिकेचा त्रास होईल, फुफ्फुसाचा कॅन्सर होईल, इथपर्यंत खूप कॉमनली माहित आहे. पण हेच सगळे केमिकल्स गिळलेही जातात, त्याच्यामुळे पोटातले इन्फेक्शन, पोटातले अल्सर, अगदी पोटातले अन्ननलिकेचे कॅन्सर याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे धूम्रपान, मद्यपान हे डायरेक्ट रिलेशन आहे सगळ्या पचन संस्थेच्या प्रॉब्लेम्समध्ये. त्यामुळे हे टाळणं कधीही चांगलं. अगदी घेत असाल तर खूप प्रमाणात बाकीच्या हेल्दी लाईफस्टाईल सोबत आहे, न घेणं सर्वात उत्तम. म्हणजे तुम्ही घेत असाल, ऍसिडिटी असाल तर तो एक महत्वाचं कारण आहे, त्याच्यामुळे पण वाढतच राहणार. हो. लठ्ठपणामुळे पण ओबेसिटीमुळे पण ऍसिडिटी होते का? होतं. एक्स्ट्रा प्रेशर येतं पचन संस्थेवर. आपण लठ्ठपणामध्ये बाकीचेही प्रकार असतात की एक्सरसाइज नाही आहे, बाकीचं स्ट्रेस आहे, त्याच्यामुळेही लठ्ठपणा होतो. त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढणं हे सगळे लक्षणं नक्की होतात, खूप कॉमन आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये का बरं ऍसिडिटी व्हायला पाहिजे जास्तीत जास्त? प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमनली आपण बघतो की ऍसिडिटी होते, त्रास होतो म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात. अगदी बरोबर. जसं लठ्ठपणाचं आपण म्हणालो, प्रेशर इफेक्ट आहे की पोटातलं प्रेशर जास्त आहे तर ऍसिड रिफ्लक्स, गड होणं कॉमन आहे. तसंच प्रेग्नन्सीमध्ये ही पोटातली जागा एक लिमिटेड आहे, ती जागा जर बरीचशी बाळाने युट्रसने घेतलेली आहे तर ऍसिड रिफ्लक्सचं प्रमाण वाढतं. याच्या सोबत प्रेग्नन्सीमध्ये बऱ्यापैकी हॉर्मोनल इम्बॅलन्सही हार्मोनच्या चेंजेसमुळे पण नक्की. तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात त्यावेळेस ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं. अन्ननलिकेच्या खाली जे काही आपली झडप असते, वॉल्व असतो, तोही लूज होतो, त्याच्यामुळे ऍसिडवर यायला सोपं होतं. त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेही प्रेग्नन्सीमध्ये ऍसिडिटी वाढणं आणि गडचं प्रमाण येणं बऱ्यापैकी कॉमन आहे. कॉमन कोणते अन्न पदार्थ आपण सेवन करतो त्यामुळे ऍसिडिक होण्याची चान्सेस असतात, त्यामुळे ऍसिडिटी कॉमनली होऊ शकतो? तर जसं आपण आधी म्हणालो, हरीवरी करी त्याच्यातला महत्वाचा भाग झाला की तिखट, तेलकट, मसाल्याच्या गोष्टी, आंबट गोष्टी ह्या जे काही आहेत हे कॉमन अगदी ट्रिगर्स आहेत की जेणेकरून आपल्याला ऍसिडिटी वाढते. पोट भरून खाण्याची एक प्रकार असतो, म्हणजे पूर्ण पोट भरून व्हायला पाहिजे, ढक्का राहायला पाहिजे तोपर्यंत खातो.
त्याच्यामुळे पण ऍसिडिटी वाढते का? हो हो, अगदी वाढते. कारण जसं मी म्हणालो की पोटामध्ये एक लिमिटेड स्पेस आहे, तसंच जठरामध्ये लिमिटेड स्पेस आहे. तर तुम्ही एक प्रमाणात खाल्लं तर राहिलेली जागेमध्ये ऍसिड आहे, जे आपल्याला पचनाला महत्वाचं आहे. पण जर आपण पोट आणि जठराला एवढं भरलं की ऍसिडला जागाच नाही राहिली, तर ती वरच येणार आहे, मिक्सिंग करताना सगळं वरती वरती येणार आहे. मला त्रास आणि त्यात ते जे खाणं चुकीचं पद्धतीचं असेल, तेलकट आहे, मसाला आहे, तर त्याने तर ऍसिडिटी जास्त, ऍसिड जास्त सिक्रेट होतं, त्यालाही जागा राहत नाही, ती सगळं वर येणार आहे, त्रास देणार आहे. सो नक्की 80%, 70 ते 80% प्रमाणात खाणे म्हणतात, ज्याच्यामध्ये ते जापनीज कोट आहे की 80% तुम्ही खायला पाहिजे, 20% ठेवायला पाहिजे, जागा ठेवायला पाहिजे, जी पचनाला तुम्हाला पोट नीट पोटामध्ये जठरामध्ये सगळं मिक्सिंग होण्यासाठी ती जागा ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मिक्सर चांगलं चालण्यासाठी पूर्ण फुल जर भरलं तर चालणार नाहीये, उडणारच आहे. त्यापेक्षा तुम्ही थोडस जागा ठेवून त्याला हे केलेलं असेल तर. जर का जेवणाच्या अगोदर पाणी घेतलं किंवा पाणी जास्त पिलं तर ऍसिडिटी कमी होऊ शकतात, असं काय आहे का? जेवणाच्या खाण्यासोबत काही रिलेशन आहे का ऍसिडिटीचा? सो पाणी पिणे हे चांगलंच आहे, पण जेवणाच्या आधी खूप पाणी पिणे याने काही फायदा होतो असं नाही. युजली जेवणानंतर अर्धा तासाने पाणी पिलं की तोपर्यंत सगळं जेवणाचं मिक्सिंग चांगलं झालेलं असतं, पाणी अब्झॉर्ब चांगलं होतं आणि पाण्यामुळं इनफॅक्ट ऍसिडिटी कमी होणं डायरेक्ट रिलेशन नसलं तरी पाणी कोट करतं लायनिंगला, आपल्या लायनिंगला हेल्दी ठेवतं, म्हणून पाण्याची गरज आहे. आणि जेवणाच्या अगोदर जर पाणी पिलं तर त्याची भूक पण कमी होऊ शकतो. भूक कमी होते, पचन जागा परत कमी होते ना, परत जठरामध्ये एक लिमिटेड स्पेस आहे, तर तिथे जागा ठेवणं गरजेचं आहे. जर करता मला छातीत जळजळ होतोय आणि जळजळ होत असेल तर मी डॉक्टरांना दाखवायला पाहिजे का? आणि जर डॉक्टरांना दाखवत असेल, खूप ठिकाणी गेल्यानंतर असं म्हटलं जातं की ऍसिडिटी आहे ना, एंडोस्कोपी करा, तर नेमकं कोणत्या पेशंटमध्ये आपण त्यांची इन्व्हेस्टिगेशन करायला हवं आणि काय काय इन्व्हेस्टिगेशन अपेक्षित आहे? बरोबर. सो पहिला प्रश्न होता की छातीत जळजळ होते, लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे का? नाही. जर छातीत जळजळ होते, का होते हे पहिला विचार, की हेवी खाणं आलं, मसाला खाणं आलं, बऱ्याच वेळा हे ऍसिड लेवल वाढतं. एखाद्या जेवणामुळे कधीतरी त्रास झाला तर नेक्स्ट 2-3 दिवस अगदी सात्विक जेवण घेऊन सेटल होतो, तर त्यांनी स्ट्रेस घ्यायचं कारण नाही. पण पुन्हा पुन्हा त्रास होतोय तर डॉक्टरांकडे नक्की जाणं गरजेचं आहे, कारण कधी कधी ऍसिड लेवल एवढे वाढलेले असतात, अपचन इतकं झालेलं असतं की त्याला काही एक शॉर्ट कोर्स ऑफ मेडिसिन, आपण जे म्हणतो एक मेडिसिन्स देऊन सेटल होतं. मेडिसिन्स देऊनही परत परत जर त्रास होत आहे तर तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासणी सांगू शकतात. काही काळजीचेही लक्षणं असतात, वॉर्निंग साईन म्हणतो, वॉर्निंग रेड फ्लॅग साईन किंवा वॉर्निंग साईन म्हणतो, की गिळायला त्रास होतोय, रक्ताची उलटी झाली आहे किंवा परत परत उलट्या होत आहेत, वजन कमी होत आहे, हे जर काही लक्षणं असतील तर डॉक्टर्स अगदी सुरुवातीलाच एंडोस्कोपी वगैरे सारख्या महत्वाच्या तपासण्या सांगू शकतात. कारण काही काळजीचे जे काही डायग्नोसिस असतात किंवा आजार असतात हे अर्ली डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. पण फक्त छाती जळजळ होते, ऍसिडिटी होतं, याच्यासाठी डायरेक्टली एंडोस्कोपी कुठलेही डॉक्टर सांगणार नाही. पहिलं आपण ट्रीटमेंट करतो, ट्रीटमेंट नंतर रिस्पॉन्स कसा आहे याच्यानुसार बाकी लाईफस्टाईल वगैरे आपण चेंजेस सांगू शकतो. पण जर का त्या ऍसिडिटी सोबत गिळण्याचा त्रास असेल किंवा वजन कमी होत असेल, ब्लड म्हणजे वॉमिटिंग मध्ये ब्लड येत असेल, तर नक्कीच एंडोस्कोपीचा विचार करायला हवा. लगेचच एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे, कारण काही काळजीचे जे लक्षणं असतात, म्हणजे काही आजार जे काही आहेत आपले की ज्याच्यामध्ये अल्सर झालं, काही कॅन्सर झालं, कुठले काही मोठे सिरियस इन्फेक्शन्स आहेत, याचे हे रेड फ्लॅग साईन्स पटकन लवकर जे काही डायग्नोसिस आहे याच्याकडे पॉइंट करतात. तर याच्यामध्ये रेड फ्लॅग साईन दिसलं तर लवकरात लवकर डायग्नोसिस झालं तर आपल्याला ट्रीटमेंटसाठी पण एक खूप छान करता येते, वेळ मिळतो. लेट डायग्नोसिस मध्ये ह्या काही जे आजार आहेत सिरियस, यांच्यामध्ये लेट डायग्नोसिस मध्ये थोडंसं आपल्या ट्रीटमेंटमध्ये लिमिटेशन येतं. अननेसेसरी ऍसिडिटीची गोळ्या अशा पेशंटमध्ये दिलं तर हा आजार डायग्नोसिस मध्ये पण खूप डिले होतो, लेट होतो आणि मग ते लिमिटेड ऑप्शन्स असतात मग ट्रीटमेंटचे. सुरुवातीला आपलं ट्रीटमेंट खूप छान होते, कुठलाही सिरियस आजार असो. थँकफुली आपल्याकडे ट्रीटमेंटचे जे काही ऑप्शन्स वाढले आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला छान ट्रीट करता येते. डायग्नोसिस इन टाइम होणं गरजेचं आहे. आणि ऍसिडिटीच्या पेशंट रुग्णांमध्ये आपण एंडोस्कोपी करतो, त्या एंडोस्कोपी बद्दल बरेच गैरसमज असतात. एक छोटं एंडोस्कोपी बद्दल नेमकं तुम्ही एंडोस्कोपी मध्ये काय करता हे सांगू शकता? तसं त्याच्याबद्दल दुसरा व्हिडिओ आहे आपण केलाच, बरोबर, तर त्याच्याबद्दल थोडंसं माहिती देऊ शकता का एंडोस्कोपी? या व्हिडिओच्या याच्यानुसार की एंडोस्कोपी एक छोटीशी दुर्बीण आहे, नळी, जी घशातनं खाली जाते आणि आपल्याला अन्ननलिका जठराची आतून तपासणी होते. ही अगदी सेफ तपासणी आहे. लोकल अॅनेस्थेटिक किंवा काही पेशंट्समध्ये भूल देऊन केली जाते, अगदी सेफली आणि पेन फ्री केली जाते.
याच्यामध्ये दुखत नाही. खूप गैरसमज आहे की अरे खूप दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो. असं काहीही होत नाही. 3 ते 4 मिनिटाची तपासणी आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत चालू शकते डिपेंडिंग ऑन आपल्याला काय दिसतं आहे. पण अगदी सेफली केली जाते, ओपीडी बेसिस केली जाते. आणि ही सगळी माहिती जी आहे अल्सरपासनं की कॅन्सर असो, कुठले इन्फेक्शन असो, याला अगदी अर्ली स्टेजला डायग्नोसिससाठी एंडोस्कोपी आपल्याला मदत करते. एंडोस्कोपी व्यतिरिक्त आणखीन काही जर का लॉंग टर्म ऍसिडिटीच्या पेशंटमध्ये तुम्हाला तपासणी करणं गरजेचे असतात का? सो ज्यांना रेकरंट इश्यूज होतात, म्हणजे परत परत ऍसिडिटीचा त्रास होतो, अगदी ट्रीटमेंट केल्यानंतरही सगळं अप्रोप्रिएटली डाएट लाईफस्टाईल फॉलो करूनही जर त्रास होत असेल तर त्यांच्यामध्ये काही ऍडव्हान्स तपासण्या असतात की ज्याच्यामध्ये आपण अन्ननलिकेत वर ऍसिड किती येत आहे हे बघण्यासाठी पीएच मॉनिटरिंग किंवा अन्ननलिकेच्या स्नायूंचं फंक्शनिंग कसं आहे हे बघण्यासाठी मॅनोमेट्री, इसोफेजियल मॅनोमेट्री, ह्या ज्या काही ऍडव्हान्स तपासण्या आहेत ह्या गरजेच्या ठरतात. आणि अप्रोप्रिएट पेशंट्समध्ये ह्या करून घेतलं की त्यांच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी प्लॅन करायला आपल्याला गायडन्स मिळतो. एंडोस्कोपी केल्यानंतर काही काही वेळेला एच पायलोरी म्हणून डायग्नोसिस येतो, जो काही स्ट्रीपवरती बघतो आपण, बघितल्यानंतर पिंक झालं. तर नेमकं एच पायलोरी हा इन्फेक्शन आहे का? सो एच पायलोरी इन्फेक्शन आहे, एक मायनरच बॅक्टेरिया आहे हा, जो आपल्याला कुठलीही फूड पॉइझनिंग होतं खाण्यापिण्यातनं जातो. हा याचा प्रॉब्लेम असा आहे, मायनर जरी म्हणालो तरी हा लॉंग टर्म इन्फेक्शन बनतो की हा बॅक्टेरिया खाण्यापिण्यातनं गेला की जठराच्या लाइनिंग मध्ये लपून बसतो. लपून बसला की मेजॉरिटी लोकांना काहीही त्रास देतो असं काही नाही, त्रास देतच नाही. मायनॉरिटी लोकांमध्ये त्रास होतो, तिथे याचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. कारण त्रास काय होणार आहे, हायपर ऍसिडिटी हा मेन त्याचा त्रास आहे. पण हायपर ऍसिडिटी होऊन पुढे जाऊन कधी सूज येणे, काही जखमा होणे, अल्सर्स होणे हे एच पायलोरीमुळे होऊ शकतं. त्याच्यामुळे एच पायलोरीचं डायग्नोसिस आपण नक्की भर देतो की ज्यांना परत परत ऍसिडिटीचा त्रास होतो की एच पायलोरीमुळे आहे का, म्हणून हा एच पायलोरी बॅक्टेरियाचा आपण तपासणी करतो. हा आपल्या भारतामध्ये कॉमन आहे, जवळपास 20 ते 25% लोकांमध्ये आहे. पण या 20 ते 25% लोकांमधले मेजॉरिटी लोक, जवळपास 90% लोकांना माहितही नाही त्यांच्यामध्ये करेक्ट, आणि यांच्यामध्ये तपासणीची गरजही नाही. पण ज्या लोकांना परत परत पित्त होतो तिथे एच पायलोरी डायग्नोसिस करून एच पायलोरीमुळे हे जे हायपर ऍसिडिटी होतं याचं त्याची ट्रीटमेंट करून आपण टाळू शकतो, म्हणून तिथे आपण ही तपासणी करतो. एक वेळ एंडोस्कोपीला आलं आणि काही लोकांना एच पायलोरी डायग्नोसिस होतो. काही पहिले दिवस अँटासिड जे काही मेडिकेशन आपण देतो घेतल्यानंतर बरं वाटतं, पण त्याच्यानंतर एच पायलोरीची ट्रीटमेंट करणं गरजेचं राहते का? जर परत परत ऍसिडिटीचा त्रास होतो तर एच पायलोरीमुळे ही ऍसिडिटी परत परत होते, म्हणजे एक मुख्य कारण आहे एच पायलोरी, त्याला पण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. परत परत गरजेचं आहे. त्याची ट्रीटमेंट अँटीबायोटिक्स म्हणून मेडिसिन्स असतात, त्याने केली की आपल्याला ह्या ऍसिडिटी परत परत होण्याचं जे आहे हे टाळता येतं. ओके. एच पायलोरी, मला एंडोस्कोपीची भीती वाटते, पण मला एच पायलोरी आहे का नाही कळून समजून घ्यायचंय, कारण तो एक कारण आहे. तर त्याला दुसरे काही सोपे उपाय आहेत का? आहेत ना, अगदी ना. एंडोस्कोपीची भीती आहे म्हणून एच पायलोरीचं ट्रीटमेंट आपण डायग्नोसिस टाळणं असं नाहीये. जर बाकी काही कारण असेल की ज्याने करून आपल्याला एंडोस्कोपीच करायची तर ते अप्रोप्रिएटली भूल देऊन वगैरे करू शकतो. पण फक्त एच पायलोरी जी ऍसिडिटी आहे याच्याच डायग्नोसिस असेल तर एक ब्रीदिंग टेस्ट असते, एच पायलोरी ब्रीदिंग टेस्ट आपण, म्हणजे श्वसनाचा जो काही टेस्ट म्हणतो आपण, अगदी ते अल्कोहोल ब्रेथ टेस्ट करतात तसंच ही ब्रेथ टेस्ट आहे. खूप सोपी आहे, याच्यात दुखत नाही, फक्त उपाशी पोटी यावं लागतं. एक औषध देऊन आपण अमोनिया किंवा युरिया ब्रेथ टेस्ट, याच्या 2 प्रकारच्या ब्रेथ टेस्ट आहेत, याच्यात आपण एच पायलोरी आहे की नाही हे इनफॅक्ट एंडोस्कोपी पेक्षा जास्त अॅक्युरेटली डायग्नोज करू शकतो. इट इज मोर सेन्सिटिव्ह आणि अॅक्युरेट एंडोस्कोपी पेक्षा. एखाद्या पेशंटनी अँटीबायोटिक एच पायलोरीसाठी घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याची ऍसिडिटी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली, कारण ऍसिडिटीची पण गोळ्या घेतोय, पण एच पायलोरी टेस्ट करायला गेलं, कारण मला एक कौतूहल असतं की एच पायलोरी गेली का नाही. एच पायलोरी पॉझिटिव्ह जर का असेल तर त्या पेशंटनी वापिस आणखीन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का बरं एच पायलोरीला आपण ट्रीटमेंट पूर्णतः इरॅडिकेट करायला पाहिजे? सो एच पायलोरीने जर एकदा तुम्हाला त्रास झालाय तर पुन्हा त्रास होणार आहे, म्हणून एच पायलोरीची ट्रीटमेंट झाल्यानंतर एच पायलोरी पूर्ण ट्रीट झालाय की नाही हे कन्फर्म करणंही तेवढंच गरजेचं असतं. तर कन्फर्मेशनसाठी एंडोस्कोपी आपण सजेस्ट करत नाही. ब्रीदिंग टेस्ट ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, सोपी टेस्ट आहे, त्रास नाही होणार, त्यांना काही त्रास नाही होणार आहे, आणि इरॅडिकेशनसाठी सेन्सिटिव्हिटी जास्त असलेली टेस्ट आहे. त्याच्यामुळे एच पायलोरी ब्रेथ टेस्ट जी आहे ही ब्रीदिंग टेस्ट ही आपण एच पायलोरी गेलाय की नाही हे बघण्यासाठी करतो, नक्की करतो.
शकतो. आणि ॲज पर इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहे, कुठलेही अमेरिकन, UK, आपले इंडियन गाईडलाईन्स याच्यामध्येही H. पायलोरीच्या ट्रीटमेंट नंतर 1 महिन्यानंतर, कारण 1 महिन्यामध्ये लेवल वाढण्यासाठी पुन्हा एक वेळ देणं गरजेचं आहे. 1 महिन्यानंतर ही टेस्ट करणं आपल्या सगळ्या गाईडलाईन्समध्ये इन्क्लुडेड आहे. आता H. पायलोरी एखाद्या पेशंटचं इन्फेक्शन आहे आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे, सगळं काही चांगलं झालेलं आहे, इरॅडिकेट झालं का नाही हे सुद्धा कन्फर्मेशन आपल्याला आवश्यक असतो. ते करतोच आपण, ते ब्रेड टेस्ट. बरोबर. ओके. H. पायलोरीचं आपण समजलं की ऍसिडिटीसाठी H. पायलोरी कारणीभूत आहे. ऍसिडिटी सोडून H. पायलोरीमुळे काही आणखी दुसरे प्रॉब्लेम होऊ शकतात का? मी असं सांगेल की मला ऍसिडिटीचा काही प्रॉब्लेम नाही, पण H. पायलोरी जर का असेल तर ऍसिडिटीच्या व्यतिरिक्त H. पायलोरीचे काही दुष्परिणाम असतात का? सो H. पायलोरी जसं मी बोललो एक बॅक्टेरिया आहे. तर कॉमनली फक्त ऍसिड वाढवणं, हायपर ऍसिडिटी एवढाच त्याचा त्रास होतो, पण रेअरली इतकं ऍसिडिटी वाढते की अल्सर्स वगैरे क्रिएट होतात किंवा NHL पण म्हणतात. हो, काही कॅन्सर्स H. पायलोरीला लिंक्ड आहेत. H. पायलोरी रिलेटेड मॉल्टोमा हा जो एक कॅन्सरचा भाग आहे, लिम्फोमाचा प्रकार आहे, हा खूप रेअर आहे. खूप लोक H. पायलोरी गुगल करतात आणि लगेचच अगदी काळजीतच आलेले असतात की H. पायलोरीने मला कॅन्सर होणार. कॅन्सर हा होतो H. पायलोरीने, पण खूप रेअर आहे. आणि एंडोस्कोपी ज्यावेळेस करतो त्यावेळेस हा डायग्नोज होतो. जर एंडोस्कोपी तुम्हाला कॅन्सर किंवा अल्सर नाही आहे तर H. पायलोरीने तुम्हाला पुढे व्हायची रिस्क खूप कमी आहे, कारण H. पायलोरी डिटेक्ट झाले की आपण ट्रीट करतोच. एका पेशंटचं खूप चांगलं होतं की म्हणे की हजबंडला H. पायलोरी डायग्नोसिस झालेलं आहे. आता घरी हजबंडला H. पायलोरी डायग्नोज झालेलं आहे आणि हा एक इन्फेक्शन आहे, तो आम्हाला होणार आहे का, ह्याबद्दल एक त्यांची गैरसमज होती, त्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकता का? सो H. पायलोरी जर हजबंडला असेल तर वाईफला H. पायलोरी असण्याची शक्यता खूप हाय आहे, कारण H. पायलोरी जरी हवेतनं जात नसेल तरी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यात अजून इंडियामध्ये आपल्याकडे खूप कॉमन आहे. सो हजबंडकडनंच वाईफला होणार आहे असं नाहीये. बाहेर खाण्यापिण्यातनं ऑलरेडी दोघांना एकाच सोर्स मधनं इन्फेक्शन असू शकतो. एकामध्ये सायलेंट असू शकतो, एकामध्ये ऍसिडिटी घेऊन आलेलं आहे. आणि ज्यांच्यामध्ये सायलेंट आहे तिथे H. पायलोरीचं ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिसची गरज नाही. ज्या लोकांना परत परत ऍसिडिटी किंवा हे लक्षणं नाही तिथे H. पायलोरी डिटेक्शनचा काही रोल नाही. ह्याच्याबद्दल थोडं आणखीन क्लॅरिटी देणं गरजेचं आहे की त्या पेशंटला वेगळं करण्याची गरज नाही H. पायलोरी आहे नाही. मी जसं म्हणालो की हे इन्फेक्शन काही अगदीच क्लोज कॉन्टॅक्ट मधून होणारच आहे असं नाहीये. बाहेर खाण्यापिण्यातनं सगळीकडेच होणार आहे, त्याच्यामुळे कुणाला H. पायलोरी आहे आणि अरे यांना वेगळं वागवा, खाण्यापिण्याचे ताट वेगळे करूया असं काही 100% याची काही गरज नाहीये. दुसरा एक प्रश्न येतो की अरे अडल्टला आहे तर घरातलं लहान मुलांना वेगळं करायचंय की काय, असंही काही करण्याची गरज नाहीये. गाईडलाईन्स नुसार याला काहीही एव्हिडन्स नाही. पायलोरीच्या पेशंटला आपल्या रुटीन सोबतच राहता येतं, फक्त त्यांचं ट्रीटमेंट प्रॉपर करणं गरजेचं आहे. बरोबर. आता एखाद्याला वारंवार ऍसिडिटी होते, आम्लपित्त होतो आणि आंबट ढकार येत राहतो आणि डॉक्टरांनी ऍसिडिटी म्हणून सांगितलं, ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त काय जीवनशैलीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये बदल करायला पाहिजे ज्यामुळे त्यांचे ऍसिडिटीचा प्रमाण कमी होईल आणि त्यांना त्रास कमी होईल? बरोबर. सो ज्यांना परत परत त्रास होतो तिथे डॉक्टरांकडे आलं की आपण मेडिसिन्स नक्की देतो, कारण एक सॉर्ट ऑफ लाईफस्टाईल चेंज करायला वेळ लागतो. आणि ते लाईफस्टाईल, डाएट काय चेंज करायचं याच्याबद्दल बोलूयात. पण हे औषधांसोबत बरं वाटणं म्हणजे हे सगळं ऍसिडिटीची पित्त प्रवृत्ती जी आहे ती चेंज झाली असं नाहीये. लॉंग टर्म साठी डाएट खूप महत्वाचं आहे. तिथे तिखट प्रमाणात घेणे, मसाल्याचे पदार्थ, आंबट पदार्थ टाळणे खूप महत्वाचं आहे. स्मॉल फ्रिक्वेंट मील्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. की खूप मोठे मील घेतलं, आपण आधी म्हणालो जठरामध्ये जागाच राहत नाही. स्मॉल फ्रिक्वेंट मील्स असेल तर त्याच्यामध्ये पचन व्हायला जागा राहते, पचन संस्थेवर अचानक प्रेशर येत नाही, रात्री लेट जेवायला नको, झोपण्याच्या आधी ऍटलीस्ट 3 तास तरी गॅप हवा, मिक्सिंग होण्यासाठी आपल्याला वेळ देणं, पचन होण्यासाठी गरजेचं आहे. की जेवलं आणि आडवं झालं की पचन व्हायला ऍसिड वर येणं, गड वगैरे लगेच चालू होणार. त्याच्यात धूम्रपान, दारू वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहे हे टाळणं हे खूप महत्वाचं आहे. प्रॉपर झोप घेणं, की जसं आपण म्हणतोय की स्ट्रेस तर आहे, पण ते स्ट्रेस घालवण्यासाठी झोपणं म्हणजे आळशीपणा नव्हे. 6 ते 7 तास झोपणं म्हणजे बॉडीच्या रिकव्हरी फेज आहे ती. ते प्रॉपर झोप काढणं, सेल्फ हिलिंग, ऑटो हिलिंग साठी. इट इज ऑटो हिलिंग. आपल्या शरीरामध्ये ते हे सगळं ऑटो पायलट सगळं सिस्टम बनलेली आहे, पण झोपून आपल्याला ते सेल्फ हिलिंग साठी ते झोपणं गरजेचं आहे. नियमित एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइजने पचन इम्प्रूव्ह होतं तसं आहे. तसंच बाकीचंही आपलं बॉडीमधले फंक्शनिंग पॉझिटिव्ह हॉर्मोन जे होतात ते एक्सरसाइजनेच क्रिएट होतात.
त्याने पचन चांगलं होणार आहे, ओव्हरऑल फिलिंग चांगलं होणार आहे. योगा मेडिटेशन खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हटले जाते, खूप खरं आहे का? खूप चांगलं. जसं आपलं बाकी एक्सरसाइज आहे कुठलीही आवडेल. आता खूप कॉमन प्रश्न आहे की काय एक्सरसाइज करू ऍसिडिटीसाठी. कुठलंही आवडेल. वॉकिंग सगळ्यात बेस्ट सेफेस्ट आहे. सायकलिंग आवडत असेल, स्विमिंग आवडत असेल ते करणं काहीच हरकत नाही. जॉगिंग आहे, मॅरेथॉन वगैरे लोक आजकाल ट्रेन करतात. हे खूप कॉमन झालेलं आहे आजकाल. खूप कॉमन आणि करायला हवं. जे आवडेल ते कार्डिओ एक्सरसाइजेस करायला हवं. पण त्याच्यासोबतच योगा मेडिटेशनही खूप महत्वाचं की इट इज एक्सरसाइज फॉर युअर माइंड. की बाकी स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये खूप महत्वाचा भाग आहे. माइंड काम डाऊन झालं तर तुमची ऍसिड सिक्रिशन जो काही फायरिंग आहे तो फायरिंग कमी होतो. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आहे की तुमचा स्ट्रेस ते योगा मेडिटेशनने कमी होणार. एक्सरसाइजनेही स्ट्रेस कमी होतो. तर ऑटोमॅटिक तुमचं डायजेशन, तुमचे हार्ट हेल्थ हे सगळे इम्प्रूव्ह होणार. सगळे इम्प्रूव्ह होतात. इव्हन तुमची जो स्टमक आहे, जठराचे काम करण्याची प्रवृत्ती जो आहे तो पण चांगलं इम्प्रूव्ह होतात. काही अन्न पदार्थ तुम्ही सजेस्ट कराल का, हे घेतलं तर तुम्हाला ऍसिडिटी कमी राहू शकते, असं काही सजेस्ट कराल का? हो. आता हे सगळे आपण आधी जे काही बोललो, तिखट असेल, तेलकट असेल, हे सगळे आपण म्हणूयात इरिटंट्स आहेत, ट्रिगर्स आहेत ऍसिडिटीला. पण असेही काही अन्नपदार्थ आहेत की जे आपल्याला पचन संस्था आपलं अजून स्ट्रॉंग करतात. त्याच्यामध्ये फळं खूप चांगली. आंबट फळं थोडीशी ऍसिडिक असतात. बाकीची फळं, भाज्या, सॅलड हे खूप महत्वाचं. दही, ताक हे प्रोबायोटिक इफेक्ट आहेत. त्यात थोडं फ्रेश दही आपलं घरचं आहे त्याच्यामध्ये जास्त प्रोबायोटिक इफेक्ट असतं. दही थोडं अजून आंबट झालं तर ते ऍसिडिक बनतं. त्याच्यामुळे फ्रेश दही, फ्रेश ताक, फळं, भाज्या हे सगळं खूप चांगलं. आधी आपण पाण्याबद्दलही बोललो. 3 लिटर पाणी रोज पिणे खूप चांगलं आहे. किडनीसाठी चांगलं, तसं पचन संस्था, पोट साफ होण्यासाठी, हे सगळ्या गोष्टींसाठी पाणी महत्वाचं आहे. सो दीज आर ऑल पॉझिटिव्ह सॉर्ट ऑफ इम्पॅक्ट की आपण खाण्यामध्ये हे इन्क्लूड केलं की ऍसिडिटी वगैरे अगदी बिना औषधाची चांगली राहणार. असं सोपं आपण सांगू शकतो का, तुम्ही खाणं तुमच्या जिभीला जे आवडेल खाऊ नका, जे तुमच्या पोटाला चांगलं राहील ते खा, असं सांगता येईल का? आहे ना, जिभेचे चोचले. तर जिभेच्या चोचल्यांना जरा कंट्रोलमध्ये ठेवलं तर नक्कीच पोटाला ते आवडेल. ओके. आणि ऍसिडिटीसाठी जर का आपण बघितलं तर लेट नाईट झोपणं वगैरे म्हणतो किंवा ड्रिंक सोबत स्नॅक्स वगैरे म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी वाढवतात म्हणतात. नेमकं काय होतं ते ऍसिडिटी वाढतं म्हणजे नेमकं काय होतं? स्वतः इनफ झोप न घेणे तर याने ब्रेन इरिटेट होतो. ब्रेन गट ऍक्सेस बद्दल आपण बोललो. तर ब्रेन इरिटेट झालं की पचन जरा स्लो डाऊन होतं आणि त्याच्यामुळे जास्त ऍसिडिटी होते. हे बाकीचे जे काही ऍडिक्शन्स बद्दल बोललो आपण, धूम्रपान वगैरे, दीज आर डायरेक्ट टॉक्सिन इफेक्ट्स बेसिकली. की हे सगळे यांच्यातले केमिकल्स जे आहेत याच्यामुळे पचन संस्था बिघडते. पचन संस्था बिघडली किंवा ऍसिड जास्त होणे, गॅस होणे, चांगले बॅक्टेरिया जे काही आपल्या शरीरात असतात ते कमी होऊन बॅड बॅक्टेरियाचं थोडंसं थैमानच पोटामध्ये चालतं. त्यामुळे गॅस होणे, बाकीचे अजून त्रास होणे हे सगळं कॉमन. हे सर डायरेक्ट टॉक्सिन इफेक्ट आहे. काही लोकांना काय होतं, मी ड्रिंक्स घेतलं किंवा काहीतरी बाहेर खाणार असेल पार्टीला तर त्यामुळे मला ऍसिडिटी होतो म्हणून ओव्हर द काउंटर म्हणजे फार्मसीला जाऊन ऍसिडिटीची गोळी घेतात, किंवा काही प्रमाणामध्ये थोडाफार ऍसिडिटी असतं म्हणून कंटिन्युअस ऍसिडिटीची गोळी घेत राहतात. हे कितपत योग्य आहे? सो कधीतरी अँटासिड, इनो घेतलं किंवा कुठलं ओव्हर द काउंटर फार्मासिस्टने औषध दिलं, हे कधीतरी काहीच हरकत नाही आहे. हे सगळे औषधं तसे सेफ आहेत. पण जर तुम्ही नियमित घेत असाल तर तो प्रॉब्लेम आहे. प्रत्येक औषधांचे काही ना काही साईड इफेक्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, जर परत त्रास होतोय तर वेगळं काहीतरी आजार आहे आणि तुम्ही त्याचं डायग्नोसिस डिले करताय. सारखं औषधं घेणं याच्यामुळे जरा रिस्की आहे, डेंजरस आहे आपल्या तब्येतीसाठी. प्लस त्या औषधांचे साईड इफेक्ट होत आहेत ही वेगळी गोष्ट. म्हणजे जर ऍसिडिटी वारंवार होत असेल तर बेटर राहील की पचन संस्थाचे जे काही तज्ज्ञ लोक असतात, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, त्यांना दाखवून त्या हिशोबानं ट्रीटमेंट करणं आणि त्या हिशोबाने तुमची लाईफस्टाईल ऍडवाइस घेणं आणि लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं, म्हणजे हे औषधं परत लागू नये. जर का आता ऍसिडिटी मध्ये लाईफस्टाईल आणि खाणेपिणे चेंज केल्यामुळे सगळं बरं होत असेल तर डॉक्टरांना भेटायचं का? बरोबरच आहे, भेटायला येऊच नका असंच मी म्हणतो. प्लीज लाईफस्टाईल चांगली ठेवा, डाएट चांगलं ठेवा, आमच्याकडे येऊ नका. तसं आहे, जर चांगली तब्येत राहिलं आणि चांगलं डाएट लाईफस्टाईल फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट काय कुठल्याच डॉक्टरची गरज पडणार नाही. म्हणजे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला भेटणं म्हणजे टेम्पररी काही दिवसांचं रिलीफ आणि दुसरं काही वेगळं काही नाही हे बघण्यासाठी आपण भेटतो का? एवढंच आहे. टेम्पररी रिलीफसाठी जे औषधं दिलेली आहेत पण त्याच्यासोबत गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट बरीचशी असेसमेंट करणार आहेत. तुमचे कुठलेही डॉक्टर बाकीही असेसमेंट करणार आहेत की इथे काही वॉर्निंग साईन्स आहेत का, बाकी तुमच्या एक्झामिनेशन फाइंडिंग मध्ये काही काळजीचं आहे का,
हे सगळे महत्वाचे डॉक्टरांकडे आलं की हे सगळे एक्झामिनेशन होऊन वन्स त्यांनी सांगितलं की बाकी काही काळजीचं नाहीये, जस्ट फॉलो युअर डाएट लाईफस्टाईल आणि त्याने तुम्ही चांगले असाल तर खरंच परत तुम्हाला डॉक्टरकडे यायची गरज पडणार नाही. गॅस्ट्रोला दाखवलं तुम्ही, बरं झालं. तुमचं शरीर तुम्ही काळजी घ्या, तुम्ही त्याला अवॉइड करा. ऍब्सोल्युटली. जर काळजी घेऊनही त्रास होत असेल तर डू कम बॅक टू डॉक्टर, परत या. म्हणजे डॉक्टर्स रिएसेस करून बाकी काही कारणं आहेत का हे सगळं पचन संस्थेचं बिघाड व्हायचं, गडचं, हायपर ऍसिडिटीचं, हे नक्की शोध लावते. जीआरडीचा उपचार का करायला हवं? न उपचार केल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात? बरोबर अगदी. सर, जीआरडी हे जे काही आपण टर्म वापरतोय हे अगदी लॉंग टर्म ज्यांना हायपर ऍसिडिटी आणि रिफ्लक्स आहे तिथे वापरला जातो. अगदीच 1-2 दिवस मला कधीतरी कर्ज झाली आणि जीआरडी आहे असं आपण म्हणतच नाही. जीआरडी इज अ क्रॉनिक कंडिशन. क्रॉनिक म्हणजे काय? लॉंग टर्म आहे, बऱ्याच दिवसांपासून आहे. जर याची ट्रीटमेंट केली नाही तर बेसिकली आपण आधी बोललो की ऍसिड जास्त पोटात होणे आणि ते अन्ननलिकेत वर येणं म्हणजे जीआरडी. अन्ननलिकेची लाइनिंग नाजूक असते. जर पुन्हा पुन्हा ऍसिड तिथे आलं तर तिथे सूज येणे, अल्सर्स होणे किंवा तिथे कधी कधी स्कारिंग होऊन स्ट्रिक्चर्स होणे हे खूप कॉमन कॉम्प्लिकेशन्स बंद होणे म्हणजे मग गिळायला वगैरे त्रास होतो. अजूनही एक कंडिशन असते त्याला आपण बॅरेट्स इसोफेगस म्हणतो. तिथे आपल्या अन्ननलिकेची लाइनिंग थोडी चेंज होते आणि बॅरेट्स इसोफेगस ही प्री मॅलिग्नंट कंडिशन. म्हणजे हे जे काही लाइनिंग चेंज होतं त्याला हळूहळू काही वर्षांमध्ये आणि ते पण अगदी लिमिटेड लोकांमध्ये कॅन्सरमध्ये चेंज होऊ शकतं. ही एक शक्यता असते. त्याच्यामुळे हे जीआरडी हे इग्नोर करण्यासारखा आजार नक्कीच नाही आहे. दरवेळेस त्याला औषध देणं गरजेचंच आहे असंही नाही. डाएट लाईफस्टाईलने अगदी सुरळीत राहू शकतो, पण इग्नोर करण्यासारखं नक्कीच नाही. म्हणजे जीआरडी हा साधा आजार देखील असू शकतो आणि जीआरडी मुळे मोठे आजार सुद्धा होऊ शकतात. बाकी त्यामुळे त्याला दुर्लक्ष टाळणं योग्य नाही. त्याची ट्रीटमेंट करणं आणि स्वतःची शरीराला पण नॉर्मल करून घेणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. जीआरडी मध्ये औषधं वापरतात. आपल्या ओपीडी मध्ये आपण पीपीआय हे सगळं वापरतात. नेमके काय औषध असतात? नेमकं काय करतात? बरोबर. सो जे काही आपण जीआरडी मध्ये औषधं वापरतात याच्यात बेसिकली ऍसिड कंट्रोल वाले मेडिसिन्स आहेत. त्याच्यामध्ये अगदीच मायनर जे असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला काही लिक्विड्स वापरले जातात की ज्याने ऍसिड न्यूट्रलाइज होतो. ओके, तसं आहे. मग बाकी काही टॅबलेट्स असतात की जेणेकरून मग ऍसिड आपलं जे सिक्रिशन वाढलेलं आहे शरीरातलं चॅनलच बंद करून टाकतो. तो चॅनल बंद करून आपण ऍसिड लेवल जरा नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो. आपण कधीही पूर्ण ऍसिड नकोच आहे असं कधी करत नाही. ऍसिड नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काही काही टॅबलेट्स आहेत, प्रोटॉन पंप इनिबिटर असतात, H2 अगॉनिस्ट म्हणतात किंवा नवीन काही मेडिसिन्स आलेले आहेत, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स वगैरे हे पण आहेत. आपल्याकडे ऑप्शन्स ट्रीटमेंटचे भरपूर आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आणि सेफ मेडिसिन्स आहेत. पण कुणाला कुठल्या औषधांची गरज आहे हे तुमचं स्पेशलिस्ट, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, डॉक्टर्स हे आधी तुमचे बाकीचे सगळे लक्षणं सोबत घेऊन बाकी काही मेडिसिन्स चालू आहेत त्याच्यामध्ये कुठलं सेफ असतील कॉम्बिनेशन हे ठरवून दिले जातात. ऑप्शन्स आहेत, ट्रीटमेंट छान होते, पण कुठलं ट्रीटमेंट कुणाला आहे याचं असेसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जो काही तुम्ही आता पीपीआय म्हणून म्हटले, जो काही प्रोटॉन पंप इनिबिटर आहे, हा तर मॅजिक रेमेडी आहे. घेतलं म्हणजे बरं वाटतं. पण हे घेतलं बरं वाटतं म्हणून भरपूर दिवस घेतले जाते. त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होतो का? खूप दिवसाचा आणि किती दिवसाचा सेफ असतो? आणि जर का खूप लॉंग टर्म घेतलं तर त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो शरीरावरती? सो आपण पीपीआयज अगदी लॉंग टर्म देणं टाळतो. कारण पीपीआयज मध्ये ऍसिड कमी होतं आणि एक सर्टन लेवल ऍसिड आपल्याला पचवण्यासाठी महत्वाचं आहे. तर लॉंग टर्म मध्ये डाएट लाईफस्टाईल हे जे चेंजेस आहेत हे सगळ्यात महत्वाचे. कायमच अँटासिड्स घेणं हे आपल्यासाठी हेल्दी नाही. जिथे हायपर ऍसिडिटी होते तिथे औषधं वापरून ती जरा कंट्रोलमध्ये आणणं हे गरजेचंच आहे. पीपीआय जे काही ग्रुप ऑफ मेडिसिन आहे, प्रोटॉन पंप इनिबिटर्स, याच्यामुळे कधी ऑब्झॉर्प्शन, काही इलेक्ट्रोलाइट्स, मॅग्नेशियमचं, कधी कॅल्शियमचं, फॉस्फरस हे इलेक्ट्रोलाइट्स, काही विटॅमिन्स, विटॅमिन B12 वगैरे यांचं ऑब्झॉर्प्शन मध्ये कमी होते आणि याची डेफिशियन्सी होऊ शकते जर लॉंग टर्म. आणि लॉंग टर्म म्हणजे आपण बोलतोय महिने टू वर्ष, काही दिवस, डेज टू वीक्स मध्ये ह्या डेफिशियन्सी नाही होत. त्यामुळे डेज टू वीक्स इज व्हॉट वी एम फॉर, की त्याच्यानंतर आपल्याला हे औषधं वापरली जाऊ नये. काही डॉक्टर्स वापरतात जिथे वापरावे लागतात, जसं बॅरेट्स इसोफेगस आहे तिथे ती औषध लॉंग टर्म, कारण रिस्क खूप आहे. जसं आपण काय म्हणतो की आपण रस्ता क्रॉस करतो, रस्ता क्रॉस करण्यामध्येही रिस्क आहे, पण रस्ता क्रॉस करून आपलं काही महत्वाचं काम आहे तर ती रिस्क घेणं गरजेचं आहे. सेफली रिस्क घेणं गरजेचं आहे. तर कंट्रोल्ड रिस्क घेणं गरजेचं आहे. तर तिथे बॅरेट्स इसोफेगस
नाहीये. पुढे जाऊन कॅन्सर होण्यापेक्षा आपण हे व्हिटॅमिन डेफिशियन्सी जे इझिली बाकी पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो, तर ती रिस्क घेणं आपल्याला गरजेचं आहे. पण बाकी काही रिस्क नाही आणि आपण कायमच अँटासिड घेतोय, त्यावेळेस ही रिस्क जस्टिफायबल नाही. असं गोळ्या औषधीच्या व्यतिरिक्त, लाईफस्टाईलच्या व्यतिरिक्त वारंवार ऍसिडिटी होणाऱ्या पेशंटमध्ये आणखीन काय ऑप्शन आहेत? तर वारंवार ऍसिड आणि स्पेशली आपण गड बद्दल आज बोलतो आहे. वारंवार जर गड होत असेल की औषधं घेतलं की फक्त बरं वाटतं किंवा औषधं थांबवली की त्रास होणं, तर त्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपी वगैरे करून असेसमेंट करतो. कधी कधी काही खालचं भागाचं जे एक झडप असते ती वाढलेली वॉल्व, लोअर एसोफेजियल स्फिंक्टर आपण जे म्हणतो, तिथे वॉल्व लूज होतो, त्याने जठराचा काही भाग वर येतो, त्याला हायटस हर्निया म्हटलं जातं. तर हायटस हर्नियासाठी खूप इफेक्टिव्ह सर्जरीज आहेत, जे एक 10% लोकांमध्ये गरज पडू शकते. हायटस हर्नियाच्या सुद्धा 90% लोकांना आपण डाएट, लाईफस्टाईल आणि शॉर्ट टर्म मेडिसिन्सने ट्रीट करतो. त्यांना कधीही त्रास होत नाही. प्रत्येक हायटस हर्नियाला ऑपरेशनची गरज नसते. पण एक 10% लोकांमध्ये जिथे सगळं डाएट, लाईफस्टाईल करूनही त्रास होतो, तिथे अगदी इफेक्टिव्हली सर्जन्स जसे तुम्ही आहात सर, की जिथे इफेक्टिव्हली लॅप्रोस्कोपीने आपण ती झडप थोडीशी छोटी करून ऍसिड वर यायचं प्रमाण कमी करू शकतो. म्हणजे जो काही बनलेला वॉल लूज झाला, त्यामुळे जर का वरती येत असेल तर ते वॉलला टाइटनेस करून किंवा कृत्रिम वॉल करून त्याला आपण ऍसिड वरती येणं टाळू शकतो, जेणेकरून तुम्हाला ऍसिडिटीची गोळ्या कमी घेण्याची गरज पडेल किंवा बंद होतील. ऍट द सेम टाइम त्याच्यापेक्षा पण महत्वाचं आहे, ऍसिड वरती येऊन छातीमध्ये जे काही होणारे प्रॉब्लेम आहेत, जसं की तुम्ही सांगितलं बॅरेट, स्ट्रिक्चर किंवा वर्स्ट सिनारिओमध्ये कॅन्सर, ह्याची शक्यता फंडोप्लायकेशन आपण कमी करू शकतो. आता अखेरचा हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, ऍसिडिटी मध्ये गोळ्या औषध देत आहे, काही दिवसांनाच बरं होतो, असं काही नाही का गोळ्या औषध ऍसिडिटी पूर्ण बरं होईल, असं काय ऑप्शन आहे का? आहेत की, जिभेवर कंट्रोल. सो डाएट कंट्रोल, लाईफस्टाईल ही कॉर्नरस्टोन आहे कुठल्याही आजार टाळण्याचे. हार्टचा असो की पोटाचा असो की अजून कुठलेही आजार असो, डाएट, लाईफस्टाईल इज द की, कॉर्नरस्टोन ऑफ ट्रीटमेंट. त्याच्यामुळे औषधं ही शॉर्ट टर्मच घ्यायला हवी, अनलेस त्यांना बाकी काही प्रॉब्लेम आहे, जसं आपण बॅरेट्स, अल्सर्स बद्दल बोललो तिथे. पण हे शॉर्ट टर्मच आहेत. याने मी आत्ता 2 आठवडे औषध घेतलं आणि नंतर मी बाकी काही खायला प्यायला मोकळा झालो, असं बिलकुल नाहीये. हे डाएट सोबत बाकीचं मेडिसिन शॉर्ट टर्म आणि डाएट लॉंग टर्म हे नक्की आहे. देवानी दिलेलं शरीर आहे, त्याला तुमचं काम आहे, आणि जे कोणी झोपेल त्याला आपली गरज नाही, आणि जे कोणी त्याला जपणार नाही आणि त्याच्यावरती स्ट्रेस ऍड करेल, खाणं पिणं व्यवस्थित नाही ठेवणार, अशा गोष्टींमध्ये मग ऍसिडिटीचे वारंवार त्रास होऊन त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम किंवा गोळ्या औषध घेणारे दुष्परिणाम होतच राहतील. हे होत राहणार. जोपर्यंत तुम्ही डाएट, लाईफस्टाईल सॉर्ट आउट नाही करत, तोपर्यंत डॉक्टरांची औषधांची गरज पडणार आहे. औषधं जितकी कमी करणं तेवढं आपल्याला डाएट, लाईफस्टाईल स्ट्रिक्ट आणि टाईट करणं गरजेचं आहे. असं आहे. ओके, मला वाटतं आपण जीआरडी बद्दल पूर्ण सर्व काही बोललं, त्याच्याबद्दल काय होते, कसं होते, सगळं काही बोललं. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही जर का असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये असतील तर त्याला आपण आन्सर करण्याचा प्रयत्न करू. आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका प्रश्न, आणि सगळं आमच्या परीने हे पुढच्या व्हिडिओज मध्ये किंवा तिथे तुम्हाला रिप्लाय करून आन्सर करण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि असेल तर प्रॉब्लेम तुम्ही नियर बाय गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला दाखवून त्याचं सोल्युशन घेणं जरुरी. आमचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि ह्याच्यामधून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटलेलं असेल आणि बऱ्याच काही गोष्टींची क्लॅरिटी भेटलेली असेल. तर मित्रांनो, जर पूर्ण पॉडकास्ट बघितला असेल, आमच्या कमेंट बॉक्समध्ये GRD टाईप करा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघितलेला आहे आणि तुम्हाला हे बऱ्यापैकी फायदादायक ठरलेलं आहे. तरीच असेच आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट, हेल्थ बद्दलच्या विषयांवरती पॉडकास्ट करूया आणि वेगवेगळे आमचे गेस्टला बोलूया, पाहुण्यांना बोलून त्यांच्यासोबत पूर्णपणे तुमचे जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चन बद्दलचा आन्सर विचारण्याचा प्रयत्न करूया. तरी आमचा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे येणारे पुढचे व्हिडिओ अबाधितपणे तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.